हॅलो फ्रेंड, तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की कृष्णाला सकाळपासून धमाल करायची असते. त्याच्यामुळे त्याने मला रात्री सांगितलेलं की उद्या मला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी छान अशी सायकल चालवणार. म्हटलं चल बाबा, त्याच्या अजून 2 फ्रेंड मी त्याच्यासोबत घेतले आणि आम्ही छान अशा मोकळ्या मैदानामध्ये ना सायकल चालवण्यासाठी आलेलो. आता सायकल चालवण्यात एक नवीन मज्जा म्हणजे कृष्णाचे ना 2 साईडचे असलेले व्हील्स हे काढून टाकलेले. आधी तर मला भीती वाटत होती की त्याला सायकल अशी काही चालवता येणार नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष मी बघितलं तो तर डायरेक्ट रेसिंगच करायला लागला. तुम्हाला देखील मी व्हिडिओमध्ये दाखवते फ्रेंड. हे बघा, हा जो ब्लॅक शर्टवाला कृष्ण आहे ना, याची आजूबाजूचे दोन्ही व्हील्स काढून टाकलेले. मला तर भीती वाटत होती पडण्याची, पण तो तसा नाही. तो तर एकदम फास्ट असा सायकल चालवत होता. इतकी सायकल चालवत होता की स्वतःसुद्धा दमत होता. आणि सकाळी ना चहा दूध वगैरे पिऊनच तो बाहेर निघालेला आणि नाश्ता न केल्यामुळे ना थोडंसं थकल्यासारखं देखील त्याला होत होतं. पण तो खेळणं सोडणं हे तर त्याने शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे तो कंटिन्यू सायकलच खेळत होता. आणि दिवसभराची मी नंतर त्याला बळजबरी करून घरी घेऊन गेलेली आणि दिवसभराची कामे आवरून आम्ही छान असं आहे ना गार्डनमध्ये जायचं आज ठरवलेलं होतं. कारण सुट्टीचा दिवस तर काहीतरी छान गोष्ट झालीच पाहिजे. त्याच्यामुळे ना त्याच्या पप्पांना तर काही वेळ नव्हता, त्याच्यामुळे आम्ही दोघंजणं छान असं आहे ना गार्डनमध्ये आलेलो. आता गार्डन तुम्ही बघू शकता, पूर्णपणे ना फुलं असं भरलेलं होतं. कारण संडे देखील होता आणि सगळे पॅरेंट्स आहे ना आपल्या मुलांना छान असे गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन आलेले होते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इकडे ना एका ठिकाणी थोडंफार भांडण झालेलं होतं. ते भांडण्याचं कारण म्हणजे एका मुलाचा लागलेला एका पॅरेंट्सला बॉल. आता मला हा प्रश्न पडतो की मुले ही सोसायटीमध्ये खेळू शकत नाही, ठीक आहे, मुलेही घरामध्ये देखील आपण त्यांना खेळू देत नाही. आता गार्डनमध्ये देखील पॅरेंट्सनी ना थोडंफार बाजूला बसून मुलांना मनमोकळं खेळू दिलं पाहिजे. जर हा बॉल लागला तर त्याच्यावरून खूप असं मोठं भांडण झालेलं तिथे, तर हे तर योग्य नाही. मुलांनी खेळायचं कुठं कारण आहे ना, त्यांचं बालपण देखील हिरावलं जातं. आपण त्यांना सगळीकडे शिस्त लावली तर त्यांनी मनमोकळे प्रकारे ते बागडू शकत नाही आणि खेळू शकत नाही. मला तर असं वाटतं गार्डनमध्ये पॅरेंट्सनी कुठेतरी सेफ्टी ठिकाणी बसावे आणि मुलांना ना मनमोकळे प्रकारे ना खेळू दिलं पाहिजे. तर हे बघा, छान असे काही पॅरेंट्स आहे ना इकडे तिकडे बसलेले होते. त्याच्यामुळेच कदाचित ना ते बॉल्स वगैरे त्यांना लागतात. पण पॅरेंट्सनी देखील ना एवढी काळजी घेतली पाहिजे की हे गार्डन मुलांसाठी असतं आणि आपण एका ठिकाणी छान असं सेफ्टी ठिकाणी बसलं पाहिजे आणि मुलांना छान असं खेळू दिलं पाहिजे. आता निघायची वेळ झालेली होती, पण कृष्णाची शॉपिंग काही थांबत नव्हती. आता फायनली मी सगळी तयारी केलेली घरी निघण्याची, पण त्याने घेतली हे असं लाईटीचं, जेणेकरून ते वरती उडतं आणि मग नंतर सुरू झाला त्याचे ते प्रात्यक्षिक कसं ट्राय करायचं असं. आता मोकळं वातावरण, म्हटलं ठीक बाबा, तुला जितकं खेळायचं आहे तितकं तू आज खेळून घे. कारण आपण नेहमी तर काही मुलांना असं गार्डनमध्ये घेऊन येत नाही, त्याच्यामुळे ना जेव्हा आपण घेऊन येतो तर त्यांची मनमानी तर ही चालणारच. त्याच्यामुळे तो छान असा खेळायला लागलेला. मी देखील ना थोडीशी निवांत होऊन व्हिडिओ वगैरे काढलेला आणि गार्डन थोडंसं रिकामं होत चाललेलं होतं. कारण 8ची वेळ झालेली होती आणि घरी जाऊन मला देखील स्वयंपाक वगैरे करायचा होता. पण मी घाई करत होते, पण तो काही त्या घाईकडे लक्ष देत नव्हता. त्याला त्याचंच खेळणं छान वाटत होतं. पण मग आता माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे मी म्हटलं खेळ मग. आणि गार्डन म्हटलं की मुलांना तर इकडे तिकडे बागडायला खेळायला तर पूर्ण मोकळं असतं. त्याने स्लायडर वगैरे खूप छान खेळलेली, त्याच्यानंतर त्याने झोका खेळलेला. असं सर्व कामे आवरून नंतर मी आलेली घरी. आता यामध्ये ना मी 2 दिवसाचा ब्लॉग एकखटी दाखवते फ्रेंड्स, कारण मला पूर्ण ब्लॉग्स काही कारणास्तव करता आलेला नाही आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कृष्णाला घेण्यासाठी स्कूलमध्ये गेलेली, तर त्याची व्हॅन तर काही आलेली नव्हती. त्याच्यामुळे मी थोडासा वेट करत बसलेली. आता हे जे गाव आहे ते गाव खूप छान आहे, जुनं गाव आहे. आणि हे बघा, इथे होळीचं एवढं मोठं लाकूड अजून पडलेलं आहे. इकडे आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि इथे छान असा पार आहे. त्या पारावर छान अशा आजी बसलेल्या असतात 2-3 आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या की मला तर अजूनच छान वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी होता सोमवार. आता सोमवार असल्यामुळे ना मला होता उपवास. मी तर काही साबुदाणा खायला मला जास्त काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी येताना आणलं होतं दही आणि त्याच्यासोबत आणला होता थोडाफार चिवडा. तर मग मी आता तोच खाणार होते आणि कृष्णाने देखील आहे ना त्याने देखील छान असं जेवण करून घेतलेलं आणि मी आता छान अशी दही खाऊन घेते. आणि दुपारची वेळ झालेली होती, तर आहे ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना दही खाल्लेलं हे कधी छान असतं आणि त्याच्यामुळे गरम देखील होत नाही. त्याच्यामुळे मी आत्ता आहे ना थोडंसं दहीच खाणं प्रेफर करणार आहे उन्हाळ्यामध्ये. आणि कृष्णाला खाण्याचं मी सांगत होते, परंतु त्याला तर काही दही वगैरे अशा गोष्टी आवडत नाही आणि नाव तर आहे त्याचं कृष्णा, पण तो असं दूध दह्याच्या गोष्टी या जास्त काही खायला त्याला आवडत नाही. फायनली झाला होता सायंकाळची वेळ आणि त्याला मारायची होती छान
अशी सायकलची चक्कर. मग आता रोज अशी चक्कर मारणं तर त्याला मारावीच लागते. म्हटलं चल मग सायकल घेतलेली त्याने आणि ट्रॅफिक देखील कमी होतं, त्याच्यामुळे मी निश्चिंत होऊन तो आहे ना सायकलवर थोडासा फास्ट अशी चक्कर मारून घे म्हटलं. आणि नंतर आपण घरी जाऊन छान असा स्टडी करून घेऊया, कारण त्याची सुरू होणार आहे एक्झाम. आणि बऱ्याच मुलांची आत्ता उन्हाळ्यामध्ये ना एक्झाम सुरू होणार आहे आणि आता तसेच कृष्णाची देखील होणार आहे. मला तर काळजीच आहे की आता त्याने स्टडी देखील पूर्ण केलेला आहे. पण आहे ना ऊन वाढत चालल्यामुळे ना मुलांना देखील घरामध्ये बोर होतं, त्याच्यामुळे त्यांना देखील बाहेरच खेळावं असं वाटतं. तर आता हे 4-5 दिवस त्याची एक्झाम झाली की फायनली त्याला सुट्टी लागेल आणि सुट्टी सुरू झाली की मुलांची घरामध्ये दंगा करण्याची देखील सुरुवात होते आणि तो एक नवाच घरामध्ये विषय होऊन जातो आणि त्यांना आवरायला देखील आहे ना बरंच अवघड होऊन जातं. तर अशा सुट्ट्यांमध्ये तुम्ही देखील मुलांना आहे ना कशाप्रकारे बिझी ठेवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घरी येताना आहे ना त्याने ना आज घेतला होता सोडा. पित्तर नाही तो, पण त्याला घ्यायची एक हौस असते की सायंकाळी काहीतरी मम्मीने घेतलं पाहिजे. मग त्याच्यामुळे ना त्याने छान असा एक फेस करून दाखवला जो त्याने यूट्यूबवर बघितलेला होता आणि एक उगाचच कॅमेरापुढे थोडीफार सिप पिलेली स्प्राईट आणि थोडीशी ॲक्टिंग करून तो दाखवत होता की मम्मी माझा देखील तू व्हिडिओ काढ. असा म्हटलं चल तू पिताना तुझा छान असा व्हिडिओ काढते. तर असा होता आज